नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 याकरता मागे जे झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेवरील रिव्हिजन आपण घेणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण इतिहास, भूगोल, पंचायत राज व सर्व जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जास्त वेळ न घेता आपण काय करू, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या प्रश्नपत्रिकेचा पहिला प्रश्न काय आहे, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? मला वाटतं हा प्रश्न सर्व विद्यार्थी मित्रांना येत असेल, कारण आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत आणि तुम्हाला जेवढ्या प्रश्नाची उत्तर देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला। संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होतं? बघा, पर्यायामध्ये तुम्हाला दिले डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि बी एन राव। योग्य उत्तर निवडायचं आहे। संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होतं? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, बी एन राव हे काय संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे किमान वय किती असावे लागते? IMP प्रश्न आहे। असे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात। विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांना किमान वयाची मर्यादा काय आहे? पर्यायामध्ये दिले 30 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष, 18 वर्ष। काय असेल? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1, 30 वर्ष। विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी किमान वयाची मर्यादा किती आहे? 30 वर्ष आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। मला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5 मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल। माहितीचा अधिकार कायदा, त्याला RTI ॲक्ट असं आपण म्हणतो, हा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? 2002 साली, 2005 साली, 2010 साली किंवा 2000 साली? माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे भारतामध्ये? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2, 2005 सालामध्ये हा RTI ॲक्ट काय भारतात लागू झालेला आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा पुढील हेतूने करण्यात आला होता। हेतू कोणता होता त्याच्यामध्ये असं तुम्हाला विचारलेलं आहे। जो माहितीचा अधिकार कायदा आहे हा 2005 मध्ये लागू झाला, तर त्याचे हेतू तुम्हाला केले कोणते हेतून हा लागू करण्यात आलेला आहे? 4 हेतू तुम्हाला दिलेले आहे। बघा काय, शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून, त्याच्यानंतर दुसरा हेतू आहे भ्रष्टाचार रोखावा म्हणून, तिसरा हेतू आहे नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे आणि चौथा हेतू काय होता? लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे। मग वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेले आहे। पर्याय तुम्हाला दिलेले बघा, पर्याय काय दिलेले? फक्त अ बरोबर, त्यानंतर अ आणि ब हे 2च बरोबर, त्यानंतर अ, ब आणि क हे 3 बरोबर आणि चौथा पर्याय आहे अ, ब आणि ड बरोबर। योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर 4, अ, ब आणि ड बरोबर। म्हणजे बघा, अ मध्ये काय दिले? शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून योग्य आहे। ब मध्ये काय दिले? भ्रष्टाचार रोखावा म्हणून, बरोबर आहे। त्यानंतर नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे आणि चौथं काय येईल? लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे। म्हणजे अ, ब आणि ड पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पुढचा प्रश्न आपण बघूया। संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी 1972 मध्ये डॅडॅश येथे परिषद झाली। काय? संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी
1972 मध्ये कोणत्या ठिकाणी परिषद झालेली? पर्याय पहा काय दिलेले तुम्हाला: पॅरिस फ्रान्स, त्यानंतर द हेग नेदरलँड, दिल्ली भारत, स्टॉकहोम स्वीडन. मग 1972 मध्ये पर्यावरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी कुठं परिषद झालेली आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी 1972 मध्ये ही परिषद झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते? महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये अष्टप्रधान प्रमुख हे पहिले पेशवे कोण होते बघा. पर्याय दिलेले तुम्हाला: बाळाजी विश्वनाथ, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, मोरेश्वर पिंगळे आणि वरीलपैकी एकही नाही. तर काय उत्तर येईल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? राष्ट्रपतीची जी निवडणूक होती किंवा राष्ट्रपती जेव्हा निवडले जातात त्यावेळेस भारतामध्ये मतदार कोण असतात असं तुम्हाला विचारलेले बघा. पर्यायामध्ये काय दिले? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, त्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि वरील सर्व मतदार. तर मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदार असतं? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4, वरील सर्व मतदार. हे जे लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात, विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात, हे काय करतात? सर्व मतदार असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आहेत. त्यांनी डॅश वर्षी हे यश मिळविले. बचेंद्री पाल यांनी माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आहेत यांनी कोणत्या वर्षी हे यश मिळवलेलं आहे? पर्याय काय दिलेले तुम्हाला: 1994 साली, 1974 साली, 1984 साली किंवा 1964 साली. कोणतं वर्ष होतं की त्यांनी माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे सर केलं होतं? तर त्याचं साल होतं बघा 1984. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे? भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861, भारत सरकार कायदा 1935, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 आणि वरीलपैकी नाही. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1, भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 या कायद्यान्वये काय भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? कोणता अल्पसंख्याक समाज आहे की ज्याला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे? शीख समाज, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. काय योग्य उत्तर असेल? अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे तर तो अल्पसंख्याक समाज आहे शीख. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना असे प्रश्न यायलाच पाहिजे. असे प्रश्न परीक्षेमध्ये टाकले जातात. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय योग्य उत्तर असेल? संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? 8वे परिशिष्ट राज्यघटनेतील कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय पहा काय दिलेले: केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या, त्यानंतर राज्यसभा, त्यानंतर पंचायत राज, त्यानंतर नगरपालिका.
काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, राज्यसभा या बाबीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना मुख्यतः कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना मुख्यतः कशावर आधारित आहे? अणुचिन्हावर, अणुक्रमांकावर, अणुभारावर, किरणोत्सर्गतेवर? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2, अणुक्रमांकावर आधारित आहे. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना कशावर आधारित आहे? तर अणुक्रमांकावर आधारित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? कोणता हक्क आहे की जो मूलभूत हक्कामध्ये नाही आहे? समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क की मालमत्तेचा हक्क? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4, भारतीय जे संविधान आहे याच्यामध्ये जे मूलभूत हक्क आहे याच्यामध्ये काय समतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा सुद्धा आहे, परंतु जो मालमत्तेचा हक्क आहे हा मूलभूत हक्कात येत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे? झारिया ही जी दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण आहे हिचं राज्य कोणतं आहे? बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल. झारिया म्हणजे झारखंड या राज्यामध्ये ही प्रसिद्ध कोळशाची खाण आहे. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फौजदारी खटल्यात सरकारी वकील कोणाची बाजू मांडतात? फौजदारी जे खटला असतो याच्यामध्ये जो सरकारी वकील असतो हे कोणाची बाजू मांडेल? न्यायाधीशांची मांडेल का साक्षीदारांची मांडेल, आरोपीची मांडेल का सरकारची किंवा पीडित पक्षाची? सरकारी वकील आहे, कोणाची बाजू मांडणार? सरकारी वकील म्हणलं तो सरकारचीच बाजू मांडणार किंवा पीडित पक्षाची. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? 51 हे जे कलम आहे कशा संबंधी आहे? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व किंवा राष्ट्रपती? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1, मूलभूत कर्तव्याच्या संबंधामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी प्रामुख्याने कोणत्या वन्यजीव अभयारण्यात आढळतो? 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने कोणत्या वन्यजीव अभयारण्यात आढळतो? यावल वन्यजीव अभयारण्य, भीमाशंकर, सागरेश्वर की कर्नाळा? योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2, भीमाशंकर या अभयारण्यामध्ये शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने आढळला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? चालू घडामोडीवरील प्रश्न आहे, याच्यावर सुद्धा तुमचं फोकस असणं खूप गरजेचं आहे. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? पर्याय काय दिलेले बघा. पुणे, राजगीर, बेंगळुरू की अहमदाबाद? कोणत्या शहरामध्ये होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, अहमदाबाद या शहरामध्ये 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा पुढचा प्रश्न काय आहे. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश यांच्यातील दुवा आहे. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि कोणाच्या मधील दुवा आहे? बघा विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, मंत्री परिषद. काय उत्तर असेल? राज्यपाल आणि कोण? मंत्री परिषद. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.